श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? तर आपले स्वामी समर्थ महाराज भक्तांना गोड विचार सांगतात, ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, माझ्या बाळांनो, देवाने आपल्याला सांगूनच ठेवले आहे की तुम्ही आमचे व्हावेसे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रपंच दक्षतेने करा आणि प्रयत्नांना कधीच मागे सरकू नका. शेवटी फळ देणारे आम्हीच असतो, ही भावना मनात ठेवा. जी परिस्थिती येईल त्यातच समाधानी राहायला शिका आणि आमचे नाव सतत मनात ठेवा. बाळांनो, तुम्ही कर्म चांगले करत राहा. आज जे तुम्ही कर्म कराल ते उद्याची दिशा ठरवत असतो. त्यामुळे कर्म करताना नीट लक्ष द्या आणि नेहमी चांगलेच कर्म करत राहा. स्वामी सांगतात, बाळांनो, परमेश्वराचे दर्शन होणे इतके सोपे नसते, ते तुम्हा भक्तांवर अवलंबून असते. बाळांनो, जसे अर्जुनाने आपल्या रथाच्या घोड्याचे लगाम कृष्णाच्या हातात दिले होते, तसेच आपल्या जीवनाचे लगाम तुम्ही सद्गुरूंच्या हाती द्या. ते करतील ते योग्यच असणार आहे. बाळांनो, देह जातो पण कर्म आणि भक्ती राहते. तुम्ही परमेश्वराची नाते जोडले की कशाचीच भीती राहत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. बाळांनो, आयुष्यात जे घडते ते आपल्या चांगल्यासाठीच असते, तरी आपल्या भल्यासाठीच असते. प्रत्येक वेळी उत्तर मिळेलच असे नसते, पण तुम्ही मात्र विश्वास ठेवला तर मन शांत राहते. स्वामी सांगतात, बाळांनो, प्रत्येक मनुष्याने आपल्या वरच्या प्रेमाप्रमाणे इतरांवर प्रेम करीत जावे. नेहमी समदृष्टीने पाहण्याची वृत्ती ठेवावी, म्हणजे लवकर देवाची कृपा होते. आणि बाळांनो, कधी पण आपले विचार सरळ व स्वच्छ ठेवा. मग आयुष्यात कितीही वाकडी वळणे आली तरी सर्व काही चांगलेच होते. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. बाळांनो, स्वामी सांगतात, बाळांनो, रोज थोडे पण अगदी मनापासून परमेश्वराचे नाम घ्यावे. अपेक्षा न करता नाम घ्यावे. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरून होत नसतो. जसे वळण येतील तसे वळायला लागते. बाळांनो, नाम स्मरण परिस्थिती बदलत नाही, पण आपल्याला आतून मजबूत करत असते. बाळांनो, जाणीव तुमची वाढलेली असते. परिस्थितीकडे पाहण्याची नजर बदलली की जीवन बदलते, हे लक्षात ठेवा. बाळांनो, स्वामी सांगतात, बाळांनो, ज्याचा देवावर विश्वास आहे त्याला देवाची दृष्टी सदैव आपल्याकडे आहे याचा पूर्ण त्याला विश्वास असतो. बाळांनो, नव्या ज्यावेळी मनुष्याच्या हृदयात राग, द्वेष, मत्सर, विकार प्रबळ होऊन सुखशांती हरवते, त्यावेळी मनुष्याच्या ठिकाणी शुद्ध प्रेमाची ज्योत प्रज्वलित होते. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही स्वतःला जितके सुखी समजाल तितकेच तुम्ही सुखी राहिले पाहिजे. बाळांनो, आपल्याला लोक वाईट बोलतात, पण म्हणून तुम्ही त्यांचा राग मानू नका. मन शांत ठेवून पुढे जा. बघा, तुम्ही यशस्वी होणारच. तसेच बाळांनो, हळूहळू स्वतःला सांगत राहा, थोडा वेळ लागेल, पण माझी परिस्थिती परमेश्वर बदलणारच. बाळांनो, आपण मनापासून प्रयत्न करतो तरी आपल्या आयुष्यात नेहमी अडचणी का येतात, हा मनात प्रश्न पडतो. कारण आयुष्य अपेक्षेप्रमाणे चालत नसते. आपण लगेच फळाची अपेक्षा करतो, पण परमेश्वर आपल्यात बदल घडवत असतो. बाळांनो, जसे आपण बी लावल्यावर लगेच झाड येत नाही, तसेच काही गोष्टी वेळ घेतात, पण आपण शांत राहायचे आणि सर्व सहन करायचे असते. बाळांनो, प्रत्येकाचे चांगले दिवस येण्याची वेळ ठरलेली असते. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.